अंधारापासून प्रकाशाकडे, अपमानापासून सन्मानाकडे, पशुपासून मानवतेकडे, द्वेषापासून प्रेमाकडे, असमानतेपासून समानतेकडे नेणाऱ्या भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो बौद्ध बांधवांना देऊन रक्तहीन क्रांती करणारा महामानव, युगपुरुष, बोधिसत्व, घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम. वंदामी बनते मंगल हो, मंगल हो, मंगल हो. आम्हाला धम्म समजावून सांगा. सांगतो. प्रथम आपण बुद्ध वंदना घेऊया. सेवा
मानवाच्या कल्याणाला मार्ग मिळाला हा चांगला. मानवाच्या कल्याणाला मार्ग मिळाला हा चांगला. वंदन तथागताला आमचे वंदन तथागताला. वंदन तथागताला आमचे वंदन तथागताला. इसवी सन पूर्व 6व्या-7व्या शतकात उत्तर भारतामध्ये सार्वभौम असं राज्य नव्हतं. ज्या राज्यावर राजाची सत्ता होती त्याला जनपद म्हणत आणि ज्या राज्यावर राजाची सत्ता नव्हती त्याला संघ किंवा गणराज्य म्हणत. शाक्यांच्या गणतंत्र राज्यामध्ये अनेक राजवंश आळीपाळीने राज्य करत होते. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी राजा शुद्धोधनाची होती. शाक्यांमध्ये आषाढ महिन्यात मोठा उत्सव साजरा केला जात असे. हा उत्सव जवळजवळ 7 दिवस साजरा करण्यात येत असे. 7व्या दिवशी महामायाने सांज शृंगार करून जणू तिला कोण्या महान व्यक्तीचं स्वागत करायचं आहे. इतक्यात सुमेध नावाचा बोधिसत्व तिच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, पृथ्वी तलावर मला शेवटचा जन्म घ्यायचा आहे. तू माझी माता बनशील का? महामायाने मोठ्या आनंदाने हो म्हटलं. त्याच आषाढ पौर्णिमेला राजा शुद्धोधन व महामाया यांचा एकांतवास होऊन गर्भधारणा झाली. लुंबिनी वनातून पालखी जात असताना लुंबिनीचे मनोहर दृश्य पाहून महामायाला मोह आवरणं अशक्य झालं. तिने पालखी थांबवण्यास आदेश दिला. महामाया पालखीतून उतरली. ती एका सुंदरशा अशा शाल वृक्षाखाली गेली. त्या शाल वृक्षाच्या फांद्या हवेने वर खाली होत होत्या. ती फांदी धरण्याचा मोह तिला झाला. ती फांदी धरण्यासाठी तिने हात वर केला आणि वाऱ्याची झुळूक आली. फांदी वर गेली आणि झाडाला पकडले असतानाच महामायेने एका सुंदरशा पुत्राला जन्म दिला. इसवी सन 563 वैशाख पौर्णिमेला शुद्धोधन राजाला पुत्र प्राप्ती झाली. शुद्धोधन कुळाला वैशाखी पौर्णिमेला. शुद्धोधन कुळाला वैशाखी पौर्णिमेला. जगाच्या उद्धाराला हे आला सिद्धार्थ जन्म आला. आला सिद्धार्थ जन्म आला. महामायेच्या येऊन स्वप्नी गेली विनवणी बोधिसत्वानी. जन्म हवा तुझ्या उदरातुनी होकार दिला तो आनंदानी. योग घडून आला वैशाखी पौर्णिमेला. जगाच्या उद्धाराला हे आला सिद्धार्थ जन्म आला. आला सिद्धार्थ जन्म आला.
आला माहेरी जाता वणी लुंबिनी थोडेसे थांबता त्या शाल वृक्षी मोहित होता फांदी तयाची हाती धरता प्रसूती समयाला वैशाखी पौर्णिमेला जगाच्या उद्धाराला हे आला सिद्धार्थ जन्मा आला आला सिद्धार्थ जन्मा आला हे कळता असित मुनींना हिमालयातून आले दर्शना शुभ चिन्हे 32 लक्षणा नमुनी त्यांनी केली वंदना प्रभावी बुद्धाला वैशाखी सिद्धार्थ जन्मा आला आला सिद्धार्थ जन्मा आला शुद्धोधन कुळाला वैशाखी पौर्णिमेला शुद्धोधन कुळाला वैशाखी पौर्णिमेला जगाच्या उद्धाराला हे आला सिद्धार्थ जन्मा आला आला हो आला सिद्धार्थ जन्मा आला शाक्यांचा एक संघ होता. सिद्धार्थ गौतम 20 वर्षाचे असताना त्या संघाचे सभासद झाले. 8 वर्ष ते संघाशी एकनिष्ठ व बाणेदार होते. ते नेहमी संघाचं हित पाहत असत. शाक्यांच्याच बाजूला कोलियांचे राज्य होते आणि या दोन्ही राज्यांच्या मधून रोहिणी नदी वाहत होती. कोलियांचं व शाक्यांचं प्रत्येक सुगीच्या हंगामात शेतीसाठी प्रथम पाणी कुणी वापरावं व किती वापरावं याच्यात नेहमी भांडण व वादविवाद होत असे. संघाची सभा झाली आणि संघाने युद्ध करण्याचं ठरविलं. सिद्धार्थ गौतमाने सेनापतीला सांगितलं की युद्धामुळे कुठलेही प्रश्न सुटत नाही, उलट युद्धामुळे दुसऱ्या युद्धाची बीज पेरले जाते. सेनापती म्हणाला, गेले 8 वर्ष आम्ही रोहिणीच्या पाण्यासाठी वाद करत आहोत. आता हा प्रश्न युद्धाने सुटणार. सिद्धार्थ गौतमाने युद्धाला प्रखर विरोध केला. सिद्धार्थ गौतम म्हणाला, वैराने वैर वाढत जाते, अवैराने वैर नष्ट होते. संघाने सिद्धार्थ गौतमाला देहांताची, देशत्यागाची आणि त्याच्या मातापित्याची मालमत्ता जप्त करण्याची सजा दिली. सिद्धार्थाची देशत्यागाची वार्ता महालात पोचली. सारे शोकाकुल झाले. सिद्धार्थ गौतम यशोधराला काय बोलण्या अगोदरच यशोधरा म्हणाली, तुमच्या जागी मी असते, मी सुद्धा हाच निर्णय घेतला असता. हे ऐकून सिद्धार्थ गौतमाला यशोधरेचा अभिमान वाटला. शेवटी सिद्धार्थ गौतमाने ग्रह त्याग केला. सोडून
सिद्धार्थ गौतमानी गृहत्याग केला, गृहत्याग केला. सिद्धार्थ गौतमानी गृहत्याग केला, गृहत्याग केला. शाक्य कोलियांची वादाची कहाणी, रोहिणीचे पाणी घ्यावयाचे कोणी. प्रसंग होता बाका निमित्त युद्धाला, सिद्धार्थ गौतमानी सिद्धार्थ गौतमानी गृहत्याग केला, गृहत्याग केला. युद्धावर जावे वा हद्दपार व्हावे, शाक्य ठरावाचे पालन करावे. पर्याय त्यागाचा त्यांनी स्वीकारला, सिद्धार्थ गौतमानी सिद्धार्थ गौतमानी गृहत्याग केला, गृहत्याग केला. पुत्र आणि पत्नी माता पित्याला प्रवजा घेऊन निरोप दिला. कारण दुःखाचे शोधण्या निघाला, सिद्धार्थ गौतमानी सिद्धार्थ गौतमानी गृहत्याग केला, गृहत्याग केला. सोडून ऐश्वर्याला, राज्य वैभवाला, सोडून ऐश्वर्याला, राज्य वैभवाला, आप्तजनाला, क्षणाच्या सुखाला, सिद्धार्थ गौतमानी सिद्धार्थ गौतमानी गृहत्याग केला, गृहत्याग केला. सिद्धार्थ गौतमानी गृहत्याग केला, गृहत्याग केला. देश त्यागानंतर सिद्धार्थ गौतमाने परिव्रज्या घेतली.
सर्वप्रथम त्याने अलार कलाम आणि उदकराम यांच्याकडून समाधी मार्गाचं शिक्षण घेतलं. समाधी मार्गाचं शिक्षण घेतल्यानंतर वैराग्याची कसोटी करण्यासाठी सिद्धार्थ गौतम उरुवेला येथे निघून गेले. उरुवेला येथे घनदाट जंगलामध्ये निरंजन आणि एकांत स्थळी सिद्धार्थ गौतमाने 6 वर्ष तप केलं. ज्यावेळी त्यांनी डोळे उघडले आणि आपल्या शरीराकडे पाहिलं, त्यांच्या लक्षात आलं, माझं शरीर सुकलेल्या झाडासारखं झालं आहे. पोट पकडलं तर पाठीचा कणा लागतो आणि पाठीचा कणा पकडला तर पोट लागतं. सिद्धार्थाच्या लक्षात आलं की शरीर रोगी असेल तर मन रोगी असेल आणि रोगी मनाला ज्ञानाचा मार्ग सापडणार नाही. शरीराला क्लेश देऊन शरीर जर रोगी झालं तर ज्ञानप्राप्ती होणार नाही. म्हणून सिद्धार्थ गौतमाने तपश्चर्याचा त्याग केला. सिद्धार्थ गौतमाने उरुवेला सोडली. ते बुद्धगयेच्या दिशेने निघाले. त्यांनी एक पिंपळ वृक्ष पाहिला. पिंपळाच्या झाडाखाली पद्मासन घालून ते बसले आणि त्यांनी अधिष्ठान केलं की माझं कातडी, रक्त, मांस जीर्ण झालं, सुकलं तरी मी ज्ञानप्राप्ती होईपर्यंत उठणार नाही. आणि त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, बुद्धत्व प्राप्त झाले. लाभली गौतमाला तो सम्यक संबुद्ध झाला. बोधी लाभली गौतमाला तो सम्यक संबुद्ध झाला. करुण तपस्या पदरी पडली घोर निराशा. चिंतनाची बदलली दिशा काय कारण मानवनाशा. दुःख आहे साऱ्या जगाला तो सम्यक संबुद्ध झाला. बोधी लाभली गौतमाला तो सम्यक संबुद्ध झाला. होते दुःखाची का निर्मिती कारण त्याला असे आसक्ती. दस पारमिता दिव्य शक्ती आचरणाने घेऊ अनुभूती. दुःख सारे जाईल लयाला तो सम्यक संबुद्ध झाला. बोधी लाभली गौतमाला तो सम्यक संबुद्ध झाला.
सत्य कळते अविकारी मन मग बनते प्रकाशाने उजळून निघते सुख दुःखाचे आकलन होते मध्यम मार्ग जगा दाविला तो सम्यक संबुद्ध झाला बोधी लाभली गौतमाला तो सम्यक संबुद्ध झाला ज्ञानप्राप्तीनंतर बुद्धाने स्वतःलाच विचारलं, मी धम्म कुणाला सांगू? त्यांना आलार कालाम आठवला. आलार कालामकडून बुद्धाने 4 ध्यानाच्या पायऱ्या शिकल्या होत्या. त्यांना कळलं की आलार कालामचा मृत्यू होऊन 1 आठवडा झाला. नंतर त्यांना उदकराम याची आठवण झाली. उदकरामाचा कालच मृत्यू झाल्याचं त्यांना समजलं. भगवान बुद्धाला कठोर तपश्चर्या करत असताना त्यांच्या 5 सहकाऱ्यांची आठवण झाली. भगवान बुद्ध घेऊन वाराणसीला निघाले. समोरून बुद्ध येत आहेत हे त्या 5 परिरक्षकांनी पाहिलं आणि ठरवलं की ह्याने तपश्चर्याचा त्याग केला आणि ऐहिक सुखाचा मार्ग स्वीकारला, ह्याने मोठं पाप केलं. सिद्धार्थ गौतम येत आहे हे त्या 5 परिरक्षकांनी पाहिलं आणि त्याचा आपण कोणीही सत्कार करायचा नाही असं ठरवलं. पण ज्यावेळी बुद्ध जवळ आले त्यावेळी त्यांचा निश्चय ढासळला. कुणी त्यांचं वस्त्र पकडलं, कुणी भिक्षापात्र पकडलं, त्यांचे पाय धुतले आणि त्यांना बसण्यासाठी आसन दिलं. कुशल क्लेम विचारल्यानंतर बुद्ध म्हणाले की मला एक नवा मार्ग सापडला आहे. आणि त्या 5 परिरक्षकांना उद्देशून बुद्ध म्हणतायत, जीवनाची आत्यंतिक अशी 2 टोके आहेत. एक सुखोपभोगाचे व दुसरे आत्मक्लेशाचे. एक म्हणतो खा प्या मजा करा कारण उद्या मरणारच आहोत. दुसरा म्हणतो सर्व वासना मारून टाका कारण ते दुःखाचे कारण आहे, पुनर्जन्माचे मूळ आहे. ही 2 आत्यंतिक टोके अशी आहेत की माणसाने त्याचा कधीही अवलंब करू नये. एक टोक म्हणजे ज्या गोष्टीचे आकर्षण कामवासनेच्या तृष्णेमुळे होते त्या गोष्टीत विशेषतः विषयासक्तीत सतत डुंबून राहणे. तृप्ती मिळण्याचा हा मार्ग अत्यंत हलक्या दर्जाचा, रानटीपणाचा, अयोग्य आणि हानिकारक आहे. दुसरे टोक म्हणजे तपश्चर्या आणि आत्मक्लेश. हा मार्ग दुःखदायक, अयोग्य, हानिकारक आहे. ही दोन्ही टोके टाळता येतात असा मी एक मध्यम मार्ग शोधला आहे असे बुद्ध म्हणाले. संपूर्ण जग अज्ञानाने भरलेले आहे. मनुष्य प्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे. जगातून अज्ञान व दुःख नष्ट करणे हा एक धम्माचा उद्देश आहे. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया आहे.
भगवान बुद्धाचं धम्म खरोखरच त्यांचं महान एक संशोधन आहे. भगवान बुद्धाने अनित्य व अनात्म बोध सांगितला. बुद्ध म्हणतात, संपूर्ण जग जे स्थिर स्थायी न बदलणारे दिसत आहे त्याला मायाजल ब्रह्म म्हटलंय. बुद्ध जगाविषयी म्हणतात, सब्बोपज्जलितो लोको सब लोको पकंपितो पकंपितो पकंपितो. हे जे संपूर्ण जग दिसत आहे ते संपूर्ण जग प्रज्वलन व कंपनयुक्त आहे. ते परिवर्तनशील आहे. मानवी इंद्रियांना ते दिसत नसले तरी त्यात परिवर्तनाची प्रक्रिया चालू आहे. म्हणूनच सजीव निर्जीव प्राणी व पदार्थ यांच्यात बदल घडत आहे. म्हणूनच बुद्ध म्हणतात, सबम अनित्यम. आपणास हे जे काही सर्व जग दिसत आहे ते ध्रुव नित्य नसून परिवर्तनशील आहे. उत्पन्न होणे व नष्ट होणे हा निसर्गाचा स्थायी भाव आहे. मनुष्य याच निसर्गाच्या भौतिक 4 धातूपासून निर्माण होतो. आप, तेज, पृथ्वी, वायू याचा नियम परिवर्तन असल्यामुळेच मनुष्य जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो, म्हातारपण येतं, जरा व्याधी जडते आणि मृत्यूला जातो. या जगात जेवढ्या निर्जीव वस्तूही दिसत आहेत त्याच्यातही परिवर्तन होत आहेत. दुसरं म्हणजे महाकारुणिक भगवान बुद्धाचा शोध म्हणजे अनात्मबोध. भगवान बुद्धाला बाह्य जगात काहीच सापडलं नाही. ज्यावेळी त्यांनी अंतर्जगाचा शोध घेतला त्यावेळी त्यांना अनात्मबोध प्राप्त झाला. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत बुद्धाने शरीरामध्ये आत्मा शोधला. पण आत्मा शोधता शोधता भगवान बुद्धाची सम्यक स्मृती जागृत झाली आणि त्यांच्या लक्षात आलं, अरे रे रे, जोपर्यंत सूर्य आणि चंद्राचा प्रकाश जातो तिथपर्यंत एक धातुलोक आहे आणि हा धातुलोकाचा एक अट्टल नियम आहे की निर्माण होणं आणि नष्ट होणं. ह्या धातुलोकाच्या आजच्या विज्ञान भाषेत जैविक रसायन म्हटलं जातं आणि ह्या जैविक रसायनातून हे शरीर बनलं जातं. एक शरीर बनण्यासाठी कमीत कमी कोट्यावधी अणुरेणूचा पुंजा लागतो. बुद्धाने ठोकळ भाषेत सांगितलंय की 4 भौतिक धातूने हे शरीर बनलेलं आहे. बुद्धाने शरीरात आत्मा शोधता शोधता अनात्मबोध झाला की शरीरामध्ये आत्मा नावाची वस्तू, इंद्रिय, पदार्थ, चीज काहीच नाहीये. हे तर मानवाची फक्त कल्पना आहे. जाणून घ्यारे अनित्य सारे आहे क्षण
भगवान बुद्धाने आपला आयुसंस्कार अगोदरच केला होता. माघ पौर्णिमेला बुद्धाने आपले महापरिनिर्वाण जाहीर केले. ते आनंदाला म्हणाले, या आनंदा 3 महिन्यानंतर वैशाख पौर्णिमेला माझे महापरिनिर्वाण होईल. भगवान बुद्ध वैशालीहून पावा येथे चुंद नामक लोहाराच्या आम्रवनात वास्तव्यासाठी आले होते. बुद्ध आपल्या आम्रवनात अवतरले आहेत असे चुंदाला कळले. चुंद आम्रवनात गेला आणि भगवान बुद्धाच्या समीप जाऊन बसला. बुद्धाने त्याला धम्मोपदेश केला. आनंदित होऊन चुंदाने भगवान बुद्धास व त्याच्या भिक्खू संघास भोजन दिले. चुंदाने सिद्ध केलेले भोजन भगवान बुद्धाला मानवले नाही, त्यामुळे त्यांना अतिसाराचा त्रास होऊ लागला. आजारपणातच बुद्धाने पावा सोडले आणि कुशीनगरला प्रस्थान केले. प्रवासामध्ये ते थकले आणि एका झाडाखाली बसून आनंदाला म्हणाले, आनंदा, मला पाणी पिऊशी वाटलंय, पाणी पाज. आनंद म्हणाले, कुकुत नदी येथूनच जवळ आहे. तिचे पाणी स्वच्छ, चविष्ट, शीतल आणि पारदर्शक आहे. प्रवाहात उतरणे सुलभ व आल्हाददायक आहे. भगवंतांनी तेथे चलावे म्हणजे पाणी पिता येईल आणि हातपाय धुवून बरे वाटेल. जवळच असलेल्या नदीचे पाणी गढूळ आहे. भगवान बुद्धाचा देह इतका दुर्बल झाला होता, ते इतके थकले होते की ते नदीजवळ जाऊ शकत नव्हते. जवळच्या जलाशयातल्या पाण्यावर त्यांनी समाधान मानले. आनंदाने पाणी आणले. भगवंताने ते प्राशन केले. आनंद आणि काही भिक्षूंनी भगवान बुद्धाला सांगितलं की तुम्ही गेल्यानंतर ह्या संघाचा गुरु कोण राहील. भगवान बुद्धाने भिक्षू संघाला उद्देशून म्हणाले, मी गेल्यानंतर तुमचा गुरु माझा धम्म राहील. तथागतांनी 45 वर्ष धम्मोपदेश केला. पूर्वी प्रकट केल्याप्रमाणे रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी तथागतांचे त्या शालवृक्षाखाली महापरिनिर्वाण झाले. अंतिम समयाची निघून जाण्याची मृत्यू क्षणाची परिवर्तनाची आली त्यांना जाण जाणले तथागतांचे
राहुलने अग्नी देताना चिता भूतांची तरी जळेना. महाकाश्यपाने केली याचना. चिता पेटली त्याच क्षणा हेच बुद्धत्व प्रमाण जाहले तथागतांचे. महापरिनिर्वाण 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 महापरिनिर्वाण. समस्त मानवाच्या कल्याणासाठी, मांगल्यासाठी आणि त्याने जो काल्पनिक स्वर्ग निर्माण केला तो इहलोकी प्राप्त होण्यासाठी महाकारुणिक भगवान बुद्धाने समस्त मानवाला पंचशील दिला. पाणातिपाता वेरमणी सिक्का पदं समादियामी. कोणत्याही प्राणीपात्राची हत्या करू नये. अदिन्नदाना वेरमणी सिक्का पदं समादियामी. कुणाचीही चोरी करू नये. कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्का पदं समादियामी. व्यभिचार करू नये. मूसावादा वेरमणी सिक्का पदं समादियामी. खोटे बोलू नये. सुरामेरयमज्जपमादटाना वेरमणी सिक्का पदं समादियामी. ज्या मादक पदार्थाच्या सेवनाने जीवन नष्ट होतं ती दारू, तिचं सेवन करू नये. हे पंचशील खरोखरच भगवान बुद्धाच्या काळात आणि नंतरच्या काळात ह्या भारतवर्षामध्ये समस्त मानव प्राणी पालन करत होता, आचरण करत होता. म्हणूनच या भारतवर्षामध्ये जम्बूद्वीपामध्ये ज्यावेळी धम्म नांदत होता, म्हणजे शिलाचं पालन केलं जात होतं, त्यावेळी सोन्याचा धूर निघत होता. ह्या भारत देशामधला प्रत्येक मानव चोरी करत नव्हता, खोटे बोलत नव्हता, हत्या करत नव्हता, व्यभिचार करत नव्हता. ज्या मादक पदार्थाच्या सेवनाने जीवन नष्ट होतं ते ग्रहण करत नव्हता. आणि त्याचा परिणाम असा झाला की विश्वातले जे व्यापारी आहे त्यांचा विश्वास बसला. त्यांना कळलं की हा भारत देशामधला मानव लूटमार करत नाही, चोऱ्यामाऱ्या करत नाही, खोटं बोलत नाही आणि व्यापारामध्ये सुद्धा फसवत नाही. आणि म्हणूनच अशोक राजाच्या काळात भारत देशाचा अनेक जगाशी व्यापाराशी संबंध आला. पंचशील दुसरं तिसरं काही नसून मानवाने जो काल्पनिक स्वर्ग निर्माण केलाय तो इहलोके साक्षात निर्माण होण्याचं एक मोठं शस्त्र आहे. त्याचप्रमाणे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्याचे सुद्धा पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. होत जुन ते टाळा, वाईट आहे ते गाळा. होत जुन ते टाळा, वाईट आहे ते गाळा. त्या धम्माला संभाळा, पंचशिलाला पाळा पाळा, पंचशिलाला पाळा. हिंसा
नको ती कुणाची प्राण्यांची जीवितांची हिंसा नको ती कुणाची प्राण्यांची जीवितांची मैत्री भाव ठेवा असू द्या जिव्हाळा त्या धम्माला सांभाळा पंचशिलाला पाळा पाळा पंचशिलाला पाळा हाव स्वार्थाची ती भारी दुष्कृत्य असे चोरी हाव स्वार्थाची ती भारी दुष्कृत्य असे चोरी आवरा मनाला तृष्णेला जाळा त्या धम्माला सांभाळा पंचशिलाला पाळा पाळा पंचशिलाला पाळा व्यभिचार का करावा दुर्जन म्हणून घ्यावा व्यभिचार का करावा दुर्जन म्हणून घ्यावा कलंकाचा टिळा कशाला कपाळा त्या धम्माला सांभाळा पंचशिलाला पाळा पाळा पंचशिलाला पाळा जाणा तुम्ही वास्तवाला सत्य आहे ते बोला जाणा तुम्ही वास्तवाला सत्य आहे ते बोला सद्वर्तनाला नको डाग काळा त्या धम्माला सांभाळा पंचशिलाला पाळा पाळा पंचशिलाला पाळा व्यसनास द्या हो मुक्ती वाढू द्या धम्मशक्ती व्यसनास द्या हो मुक्ती वाढू द्या धम्मशक्ती उपदेश बुद्धांचा सांगू किती वेळा त्या धम्माला सांभाळा पंचशिलाला